गडचिरोली जिल्हा विकासाच्या अजेंड्यावर अग्रक्रमांकावर असल्याने शासनाच्या सर्व विभागांनी याची जाणीव ठेवावी आणि त्यांच्या अजेंड्यावर देखील हा जिल्हा अग्रक्रमांकावर ठेवून त्या पद्धतीने गडचिरोलीत विकास कामे करावे असे आवाहन मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल जिल्हा नियोजन भवन गडचिरोली येथे घेतलेल्या मान्सून पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत केले। मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवू नये यासाठी जिल्हा आणि राज्य पातळीवर समन्वय यंत्रणा कार्यरत असून ती सुरळीतपणे कार्यरत राहील याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले। विशेषतः मध्य प्रदेशातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याकडे दक्षतेने लक्ष देण्याचे त्यांनी सांगितले। पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये पुरेसे अन्नधान्य, औषधांचा साठा आणि गर्भवती महिलांसाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतराच्या उपाययोजनांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी करावयाचे कायमस्वरूपी उपाययोजनांतर्गत मंजूर 5 टप्प्यांपैकी किमान 2 टप्पे यंदा पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले। वनक्षेत्रातील रस्त्याच्या बांधकामाबाबत वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग आणि संबंधित इतर विभागांनी समन्वय ठेवून काम करावे असे त्यांनी सांगितले। टायगर कॉरिडॉर व्यतिरिक्त इतर मार्गावर वन विभागाने अडचण निर्माण करू नये। वन विभागाने काम करताना लोकाभिमुखता ठेवावी। वन अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची दहशत खपवून घेतला जाणार नाही। मनमानी केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। जिल्ह्यातील महत्त्वाचे रस्ते व पूल प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावेत असे त्यांनी सांगितले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर उमेश गजलपिल्लीवार, तालुका प्रतिनिधी गडचिरोली। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।